नमस्कार, मी सुप्रिया गपशप विथ सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा मी रुटीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे। सकाळची जी माझी धावपळ असते मुली शाळेत जाईपर्यंत, तर ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे माझे आंघोळ वगैरे झाले आहे आणि आज हेअर वॉश केले आहे। तर हेअर वॉश केल्यानंतर मला लगेच कोंब केलेलं आवडतं, मला ते केस बांधून ठेवलेले आवडत नाही, कारण की बांधून ठेवले की ते नंतर थोडेसे ड्राय झाले ना की मग ते कोंब करायला पण होत नाही आणि केस भरपूर त्याच्यात गुतवडा होतो। तर आता ओल्या केसातच कोंब केलेलं चांगलं वाटतं आणि केस पटकन सुटतात सुद्धा। तर त्यानंतर इथे मी आले आहे, माझं स्किन केअर रुटीन असतं जे मॉर्निंगचं। तर फेस वॉश आंघोळ करताना आपण करतो। त्यानंतर इथे मी हा जे एक सिरम आहे तो वापरते गार्नियरचा। तो मला बेस्ट, त्याचा रिझल्ट मला बऱ्यापैकी चांगला मिळाल्यामुळे तोच मी वापरते। आता गेले 1 वर्ष झाले तोच वापरते। त्यानंतर आता आधी तर तुम्ही बघितलं सुरुवातीला रुंजी ब्रश करत होती तेव्हा ओवी आंघोळ करत होती। तर आता ओवीची आंघोळ झाली आहे, ओवीने कपडे वगैरे घातले, त्यानंतर ती आता ब्रश करणार आहे। आमच्या इकडचं कसं रुटीन असतं की मी एकीचं पाणी पूर्ण गरम करून घेते आणि एकीला आंघोळीला पाठवते, एकीला ब्रश करायला बसवते। तर तेव्हा आजचा वेळ होता ओवीचा। तर आज पहिलं ओवीने आंघोळ केली आणि आता रुंजी गेली आंघोळीला। तर त्यांना विचारलं काय खायचे करून नाश्त्याला, मग त्यांनी सांगितलं पोहे करून, तर पोहे केले। ॲक्च्युली संडेला सुद्धा काल संडे होता, तर काल त्यांना पोहे खायचं होतं, पण मी तेव्हा इडली केली होती। तर म्हटलं चला काल नाही खाल्लं तर आज तरी पोहे करते। ओवीला माझ्या भरपूर पोहे आवडतात, मग म्हटलं चला आज आपण पोहे करूया। तर इथे पोहे झाले आहे, तोपर्यंत रुंजीची आंघोळसुद्धा झाली आहे। पोहे बनवता ओवीचा ब्रश झाला होता। ओवी लगेच तिचे शाळेचा जो पिरियड असतो ते सगळे बुक्स वगैरे भरायला लागले आणि ती स्वतःच भरते। तिला आता सगळं जमतं सगळ्या गोष्टी करायला। आणि त्यानंतर आता इथे रुंजीची सुद्धा आंघोळ वगैरे झाली, ती सुद्धा बोलली मी नाश्ता करायच्या आधीच पिरियड भरून घेते। म्हणजे कसं असतं नाश्ता करताना मग आम्ही टी व्ही लावता मग नाश्ता हळूहळू होत असतो। त्याच्यानंतर मग पिरियड भरायचं म्हटलं तर पुन्हा टी व्ही पॉज करावं लागतं, टी व्ही बंद करावं लागतं, मग त्यांचा मूड खराब होतो। त्याच्यामुळे मी काय करते, त्यांची जी कामं असतात ना ती सगळी आधी आवरून घेते, त्यानंतरच टी व्ही लावते ना। तर कारण की टी व्ही बघत बसले ना की त्यांचं लक्ष लागत नाही आणि ते पिरियडसुद्धा चुकू शकतात कधी। असं तर कधी झालं नाही, पण मी मुद्दाम त्यांना काय करते, तुम्ही आधी सगळं तुमचं आवरून घ्या, नंतरच मी टी व्ही लावणार। तर मग काय त्यांचं आवरलं, मी सुद्धा त्यांच्यासोबत बसून नाश्ता केला आणि नंतर इथे आले किचनमध्ये। तर इथे जे माझे रात्री घासलेले भांडे आहेत ते आधी मी मांडून घेते, जेणेकरून तो जो आहे तो भांड्याचा टप तो खालीसुद्धा होईल आणि भांडी जागेवरती जातील आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ती मिळतात सुद्धा। तर इथे फटाफट अशी भांडी मांडून घेऊया आपण। तर इथे टिफिनसाठी मी आधीच रात्रीच फिक्स केलं होतं की ह्यांना साबुदाणा वडा द्यायचा आहे करून, कारण की मंडे असल्यामुळे ना माझ्या मिस्टरांचा रुपेचा उपवास असतो। तर त्यालासुद्धा सकाळी वडे छान बनवून दिले आणि नंतर पीठ तसंच ठेवलं आणि आता जेव्हा ह्यांच्या शाळेची वेळ झाली तेव्हा ह्यांच्यासाठी बनवते। तिथे जेवढे पाहिजे तेवढे मी वळून घेतले आहेत वडे आणि आता एक करून फ्राय करून घेते। तर इथे असे मस्त असे टम्मशे साबुदाणा वडे इथे रेडी झाले आहेत, पोरीसुद्धा खूप खुश झाल्या। आणि त्याच्यानंतर मी त्यांचा आता डब्बा भरून घेते। तर डब्यामध्ये मी त्यांना ना साबुदाणा वडा आणि दही देणार आहे। तर इथे तुम्हाला डब्बा एम्प्टी दिसत असेल त्यांचा, तर खाली मी स्कूलला जाताच त्या डब्यामध्ये दही टाकून घेऊन जाणार आहे, कंटिन्यू करेल। मी फक्त त्या डब्यामध्ये थोडी दोघींना साखर दिली आहे, कारण की गोड दही आणि साबुदाणा वडा खूप छान लागतो। त्यांना म्हटलं आपण तसंच खाऊया। तर मग आता झालं त्यांचा डब्बा भरून ठेवला आहे, वॉटर बॉटल वगैरे ते सगळं स्वतःच्या हातानेच ती लोकं भरतात, फक्त आपण त्यांना डब्बा भरून रेडी करून ठेवून द्यायचा। ते बरोबर त्यांच्या बॅगेच्या कोणत्या कप्प्यात त्यांना टाकायचं आहे ते बरोबर टाकतात। जर मी त्यांना म्हटलं ना मी बॅगेत भरू तर म्हणतात नको आम्ही आमचं बॅग भरू। तर ते झालं। त्याच्यानंतर आता यांच्या वेण्या घालून घेते। तर काल संडे असल्यामुळे हेअर वॉश केलेला, तर संध्याकाळी काही ऑइलिंग वगैरे केलं, त्याचा डायरेक्टली आता स्कूलला जाण्यासाठी आता ऑइलिंग करणार आहे आणि मस्त अशा दोघींच्या वेण्या घालून घेते पटकन। तर तुम्ही बघितला तिथे वेण्या घालते आणि मस्त अशा टीव्ही बघत बसल्या आहेत।
तर ह्यांचा आता वेण्या वगैरे घालून झाले आहे, ह्यांचा सगळे आवरून घेतात, स्वतः आवरून ठेवून देतात. आता मी माझी तयारी करते, कारण की शाळेत सोडत जायचं तर आपण सुद्धा छान दिसायला पाहिजे आहे. तर इथे माझे हेअर वगैरे क्लिअर करून घेते. त्यानंतर साधासा मेकअप असो, काय मेकअप नसतो, जो सकाळी सिरम लावला होता तोच कंटिन्यू करते. आणि मग त्याच्यावरती फक्त थोडीशी पावडर लावते आणि टिकली लावते, कारण की मी सकाळी टिकली लावायची विसरून गेलेली. मग आता निघताना चांगल्या तयार व्हायला पाहिजे. तर इथे मस्त अशी मी तयार होते. तर इथे मी तुमच्यासोबत पूर्ण दिवस शेअर करणार होती, पण भरपूर मोठा ब्लॉग झाला असता. त्याच्यामुळे मी फक्त तुमच्यासोबत मॉर्निंग ते मुले दुपारी स्कूलला जाईपर्यंतचा ब्लॉग शेअर करते. आणि मग कधीतरी तुमच्यासोबत इव्हनिंग रुटीनसुद्धा शेअर करेल. तर इथे माझी तयारी चालू आहे आणि मुलींनी त्यांच्या बॅगा वगैरे सगळं आवरून ठेवलं आहे आणि अजूनसुद्धा टीव्हीज बघत आहेत. कारण की मी लवकर दरवाजा वगैरे खोलत नाही, कारण की एकदा मुली बाहेर गेल्या की त्यांचं लक्ष लागत नाही. मग कधी ID विसरतात ना, कधी काय. त्याच्यामुळे त्यांचं आवरू दे, आपण एकदाच काय ते बाहेर निघू. तर इथे अशी मी सिंपलशी तयार झाली आहे आणि आता मी आवरते. झाली आता माझी तयारी झाली. बॅग वगैरे मी स्वतःची घेतली आहे. दोघींच्या बॅग आता घ्यायच्या खांद्यावर आणि ह्यांना सोडून येते. सोडायला चालली. इथे ऑटोमध्ये बसले आहे आणि येताना काय हवं असतं ते मी सगळं लक्षात ठेवते आणि तसं घेऊन येते. तर इथे मी आली आता मुलींना शाळेतून सोडून. बरोबर 1 वाजले मला यायला. मी 12:15ला घर सोडते आणि 1 वाजतात घरी यायला. जाताना ऑटोने जाते, येताना मात्र चालत येते, कारण की एवढं लांब नाही आहे, जवळच आहे स्कूल. पण जाताना गरमी ऊन असतं दुपारचं, त्याच्यामुळे मुद्दाम मी माझ्या मुलींना ऑटोने घेऊन जाते, जेणेकरून ते ॲटलीस्ट जाताना तरी स्कूलला फ्रेश असायला पाहिजे. कारण की चालत घेऊन गेलं त्याच्यानंतर त्यासुद्धा वर्गात जाणार, त्याला अजून गरम होणार, मग त्या पोरांची चिडचिड होते. त्याच्यामुळे मी जाताना आठवणीने ऑटोने जाते आणि येताना मात्र चालत. मी एकटीच असते, मला काही घरीच यायचं असतं, त्याच्यामुळे येताना चालत येते. आणि मैत्रिणीसुद्धा असतात, त्याच्यामुळे आम्ही गप्पा मारत वगैरे येतो. तर आज तर एका साडीचं, काल संडेला एका साडीचं शॉप ओपनिंग होतं त्याचं, तर आम्ही तिकडे गेलो होतो 4-5 मैत्रिणी साड्या बघायला. खूप भारी वाटत होतं, खूप नवीन नवीन साड्या होत्या. तर विचार केला आता पुढे आता आपली सणवार आली की आपण तिथूनच साड्या घ्यायच्या करून. तर घरी आली, निवांत बसले आहे. मस्त असं पंखा फास्ट केला, कारण की बाहेर खूप गरम होतं, वाटतच नाही की थंडी चालू आहे. भरपूर गरम होतं. तर मी म्हटलं चला आता निवांत पंख्याखाली बसूया आणि हळूहळू घोट घेत आपण पाणी पिऊया, कारण की बाहेरून आलं की बोलतात पटकन असं गडगड असं पाणी प्यायला नाही पाहिजे, म्हणून हळूहळू पाणी पिते आहे. तर बघत आहे इथे बरोबर 1 वाजला आहे आणि आता मी आलीच आहे. तर आता मी जेवणाची माझी तयारी करते. तर तुम्ही बघितलं सकाळी मी साबुदाणा वडा मुलींना डब्याला दिला होता. मी स्वतःसाठी काहीच ठेवलंच नाही, कारण की मला जास्त आवडत नाही. तर मी बनवताच एक अर्धा खाल्ला होता. त्याच्यानंतर मी स्वतःसाठी काय बनवलं नाही. तर इथे मी डोस्याचं बॅटर मी करून ठेवलं होतं आधीच. तर इथे मी 2 पळी माझ्यासाठी डोसे करण्यासाठी ते वेगळं बॅटर करते, कारण की जे मोठ्या टोपात आहे ते थोडंसं घट्ट आहे आणि इथे मी आता स्वतःसाठी डोसे करते, त्यामध्ये थोडंसं आपल्याला पातळ करावं लागतं. तिथे थोडंसं पाणी ॲड करून मीठ ॲड करून घेते आणि हे छोट्याशा टोपात बनवलं ते माझ्या डोसेसाठी बॅटर बनवून घेतलं आहे. फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे. तर आता याच्यामध्ये जेवढे होतील तेवढे आता मी डोसे बनवेल. 2 होतील का 3 होतील अंदाजे माहिती नाही आहे. तर जेवढे बनतील तेवढे खायचं आहे. तिथे हा माझा असा पहिला डोसा मी ठेवला आहे फ्राय पॅनवरती करायला. तर झाले 2-3 झालेले छोटेसे. त्याच्यानंतर चटणी तर माझ्याकडे होती, मी कालच केली होती. मस्त कांदा टमाट्याची चटणी लाल कलरची, खूप भारी लागते आणि तिखटसुद्धा झाली नव्हती, बऱ्यापैकी चांगली झाली होती. तर आता ते खात मी हास्य जत्रा बघत आता मस्त एन्जॉय करत मी खाणार आहे. आणि आता एकटीच आहे, तर काय पुढे एडिटिंगचं काम आहे ते आधी क्लिअर करून घेते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटला हा माझा रुटीन ब्लॉग ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. कधीतरी तुमच्यासोबत इव्हनिंगचा रुटीनसुद्धा शेअर करेल. पण आता ही जी माझी मॉर्निंगची धावपळ असते माझ्या पोरांसाठी, त्यांचं सगळं आंघोळीपासून ते त्यांच्या नाश्त्याचं, त्यांच्या टिफिनचं, त्यांना सोडून येईपर्यंतची ही माझी धावपळ आहे, ती तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आतासाठी बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.